सारे ब्लॉग्स येणार आहेत, लाईक माझ्या डेली रूटीनबद्दल, लाईक आय एम पर्स्युइंग फॉर PhD, सो त्या रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज, खूप रेसिपीज मी डेफिनेटली शेअर करेन. सो hello everyone, so welcome everyone to my YouTube channel. So this is my first vlog आणि हा vlog related to like गौरी आगमन या रिलेटेड असणार आहे. लेट्स गेट स्टार्टेड. सो आमच्याकडे गौरी असतात आणि पाटलांची गौरी असं आहे ब्लॉगचं कॅप्शन यासाठी दिलंय की बेसिकली आगरी लोकांमध्ये कसं रिच्युअल असतं, काय असतं ते या ब्लॉगमधून मी तुम्हाला डेफिनेटली दाखवली. आमच्याकडे गौरीचं आगमन खूप मोठ्या धूमधडाक्यात होतं, पण बिकॉज ऑफ सम रिझन्स यावेळेस सगळं नॉर्मल असतं. पण बघूयात काय प्रिपरेशन्स असतं. आता पप्पा आणि बाकीचे फॅमिली मेंबर्स गौरी आणायला गेले आहेत, सो ते येणार तोपर्यंत आम्ही डेकोरेशन्स करतो युजली, मी आणि माझी बहिणी. सो डेकोरेशन आमचं ऑलमोस्ट रेडी आहे, चालू आहे. इथे साफसफाई चालू आहे. सो आता आपण जाऊयात घरी. ही माझी बहिणी जी दिसतीये ती, पण युजली मी तिला आरती असं बोलते बिकॉज वी आर लाईक अ फ्रेंड्स. आमचं ब्लॅक झोपलाय. से हॅलो, ओय से हॅलो. सो इथे प्रिपरेशन चालू आहे. सो आता मी हिला हेल्प करते थोडं डेकोरेशनसाठी, नाहीतर ही माझ्या ओरडेल. करू ना हेल्प की नको करू? आमचं फ्लावर डेकोरेशन आता रेडी झालंय. इथून गौरीचं आगमन होणार आणि आजच्यासाठी गौरीची स्थापना इथे होईल देवघरामध्ये. तिथे सध्या काम चालू आहे. तर तुझं काही सजेशन काय? आता आपली दरवर्षीप्रमाणे आपली गौरी जी आली थाटामाटात नाही आली यावर्षी, काही कारण असतं ती सरळ करणार. हां, तू एडिट करणार व्यवस्थित? करणार, जमेल ना? जेवढं मला ट्राय होईल तेवढं मी करणार. आय विल ट्राय माय बेस्ट. सॉफ्टवेअर आहे का कुठचं काय? नाही, ते आपण याच्यात कसं सांगायचं? पण ते नाही, तुला विचारते मी. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता. डेकोरेशन घरात रेडी झालंय आणि आता आम्ही गौरी आणायला गेले, सो त्यांची वाट बघतोय ते कधी येतात. यांच्यासोबत गपशप करूयात दोघांबरोबर. तुम्हाला दोघांना काय वाटतंय? आता थोड्याच वेळात आपल्या गौरीचं इथे आगमन होणार आहे. एक्साइटमेंट आहे, खूप एक्साइटमेंट. सो फायनली द वेट इज ओव्हर. इथे आमच्या गौराईचं आगमन झालेलं आहे. आम्ही खूप एक्साइटेड आहोत बघण्यासाठी. ये, ओ माय गॉड. गौरी माते की त्याला घे ना दादा, तो ऐकत नाही. तू हात लावा तसंच. चला
सो आता आम्ही देवीची पात्री घ्यायला आलोय. ही पात्री घरात न्यायची नसते. सो आधीच्या टाइममध्ये युजली पात्री यूज करायचे म्हणजे ॲज अ देवीची स्थापना म्हणून. पण जसा जसा टाइम चेंज झाला तर तसं मूर्ती यायला लागली. सो आता आम्ही ही पात्री चालवणार आहे. आता ह्या पात्री चालवताय तिथे या सगळ्या बहिणी आहेत माझ्या आणि माझी मम्मा. हा घेतलं. तुझ्या बायकोचं नाव पण घेतलं. अजून काय नाही सध्या ती घेते नंतर मी घेईन उद्या. ओके चालेल डन. तुमच्या बायकोचं नाव सुनीता. ओके. आता हे पात्री चालवताय. पात्री चालवून देवीच्या इथे आणणार. इथे आमचं डेकोरेशन अजून पण चालू आहे. गौरी उद्यापर्यंत बसणार पण आमचं डेकोरेशन चालूच राहणार. तरी पण डेकोरेशन चालू आहे. राईट. आता पात्री चालवून झाली की देवीला नैवेद्य दाखवणार आज इथेच आणि उद्या सकाळी देवीची मखरमध्ये स्थापना करणार. अशी आमची गौरा आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो रात्री डेकोरेशन बाकी होतं, थोडं देवीची सजावट बाकी होती. सो जास्त काही शूट करता आलं नाही. पण आता ऑलमोस्ट सगळं रेडी झालं आहे आणि भटजी काका पण आले आहेत. सो आता आम्ही देवीची स्थापना मखारमध्ये करणार आहोत. कुलदेवता दुना महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा दुर्गा कुलदेवता माते इष्ट देवता माते. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम गोपालनाची सर्वांगी सुंदर उद्भिदुवाचे संधीर केवळ भवानी. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो. सो आता देवीची पूजा झालेली आहे आणि आता जेवण स्टार्ट झालंय. माझा मामा जेवण जात आहे. गाववाले भाषा बोलो कोणतीही भाषा कोणतीही भाषा चालेल. एक नंबर जातो जेवण म्हणजे ना खतरनाक. आज आपल्या भाषेने बनवले. ओके. आता तुम्हाला काही सजेशन द्यायचंय माझ्यासाठी, काय बोलायचंय? सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि रिंग आयकॉन प्रेस करा. ओके. थँक्यू सो मच. सो इथे हे भजन मंडळी भजन करतायत. अंकल कडून इथे ज्ञान ऐसा लगेगा वो संत काकड़ी टमाटर गाजर बीट जितना ज्यादा खा लिया बाद में एक भाजी ज्यादा खा लिया. लोग क्या करते भाजी इतना लेते रोटी 5-6 लेते. वो गलत है. आता भजन मंडळी आलेले आहेत आणि भजनचं शूटिंग मी तुम्हाला थोडंसं दाखवते. आणि इथे आता बसलेला आहे. गाईज से हॅलो. इथे जागरणासाठी सगळे हाऊजी खेळतायत. आपण माझे सगळे पुढचे मागचे नंबर असेच आहे. तुम्ही ते दुसराच नंबर बोलताय. तोपर्यंत सगळ्यांच्या सारखं हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो आज आहे विसर्जनाचा दिवस जो आपल्याला सगळ्यांना नको असतो. 1.5 दिवसासाठी येते आमची गौराई. पण घर एकदम भरलेलं असतं
आणि खूप मस्त वाटतं जेव्हा गौरी असतात तेव्हा. आणि आज युजली आमच्याकडे सकाळी पुरणपोळीचा नैवेद्य असतो देवीला आणि त्यामुळे सगळे आता बनवत आहेत. प्रिपरेशन चालू आहे ते मी दाखवते तुम्हाला. आज देवीला सेकंड डे साठी वेगळा लुक केलाय, असं मी तुम्हाला दाखवते. न्यू लुक. सो असं हे आमच्या गौराईचं 62वं इयर आहे. चिल्लर पार्टी से हाय. आता अराउंड 6 वाजेपर्यंत आम्ही जाऊ विसर्जनासाठी. आणि विसर्जनासाठी नैवेद्य म्हणून हे मोदक केले. गाईज आता आम्ही निघालोय. आता आम्ही निघालोय विसर्जनाला. घ्यायचं का नाही तुझं? हे काय? अरे घेतली पण तुम्ही गौरी खाली. आता 11 वाजलेत आणि आम्ही विसर्जन करून आत्ताच आलोय. विसर्जन खूप छान झालं, सिस्टमॅटिक झालं. सो दॅट्स इट फॉर द व्लॉग. आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कसा वाटला व्लॉग हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दॅट्स इट. स्टे ट्यून अजून नेक्स्ट व्लॉगसाठी. बाय बाय अँड टेक केअर. या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला अरे कहना क्या चाहते हो?